देशातल्या तरुणांना रोजगारासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने 5 वर्षात 1 कोटी युवकांना इंटर्नशिप देण्याचा महत्त्वाकांक्षी योजना मोठ्या गाजावाजा करत जाहीर केलेली होती। मात्र 2 वर्षांनंतर या योजनेचा वेग अपेक्षेइतका दिसत नाहीये। आतापर्यंत केवळ 26,000 तरुणांनाच इंटर्नशिप मिळाल्याची माहिती समोर आली आणि त्यामुळे उर्वरित 99 लाख युवकांना पुढच्या 3 वर्षात इंटर्नशिप कशी मिळणार? सरकारचं गणित नेमकं कुठे चुकलं आणि रोजगाराच्या आशेने वाट पाहणाऱ्या तरुणांचं पुढे काय? यावरचा स्पेशल रिपोर्ट बघूया। 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकारनं जुलै 2024च्या अर्थसंकल्पात तरुणांसाठी पंतप्रधान इंटर्नशिप योजना जाहीर केली होती। देशातील 500 मोठ्या कंपन्यांमध्ये 12 महिन्यांची इंटर्नशिप देण्याचं उद्दिष्ट या योजनेत ठेवण्यात आलं। इंटर्न तरुणांना दरमहा स्टायपेंड आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा अशी या योजनेची संकल्पना होती। मात्र 2 वर्षांनंतर इंटर्नशिप मिळालेल्या तरुणांचे आकडे पाहिले तर सरकारनं जाहीर केलेलं उद्दिष्ट आणि प्रत्यक्षात आलेली अंमलबजावणी यामध्ये मोठी तफावत असल्याचं दिसून आलं। संसदेमध्ये सरकारनं दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात 8,000 इंटर्न, दुसऱ्या टप्प्यात 7,000 इंटर्न तर तिसऱ्या टप्प्यात सुमारे 11,000 तरुणांनी इंटर्नशिप स्वीकारली। म्हणजे 2 वर्षात एकूण आकडा फक्त 26,000पर्यंत पोहोचला। दुसरीकडे याच कालावधीत सुमारे 30 लाख इंटर्नशिपचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं। त्यामुळे लक्ष्याच्या तुलनेत योजनेचा वेग संत असल्याचं या आकड्यांवरून दिसून येतं। योजनेच्या सुरुवातीला अनेक तरुणांनी घराजवळ इंटर्नशिप मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती। त्यामुळे अर्ज करून देखील अनेकांनी इंटर्नशिप स्वीकारली नाही। त्यानंतर सरकारनं योजनेत काही बदल केले। मोठ्या कंपन्यांसोबतच लहान कंपन्यांचाही समावेश करण्यात आला। सोबतच मासिक स्टायपेंड 5,000 रुपयांवरून 9,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आलं। मात्र या बदलानंतरही अपेक्षित प्रमाणात सहभाग वाढलेला दिसत नाही। सरकारचं उद्दिष्ट 5 वर्षात 1 कोटी तरुणांना इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्याचं आहे। मात्र आता केवळ 26,000 तरुणांनी इंटर्नशिप स्वीकारल्यानं उर्वरित लक्ष्य गाठण्यासाठी पुढील 3 वर्षात अंमलबजावणीचा वेग मोठ्या प्रमाणात वाढवावा लागणार आहे। कारण या योजनेतील 500 मोठ्या कंपन्यांमध्ये सुमारे 70 लाख कर्मचारी होते, पण आता हाच आकडा सुमारे 84 लाखांपर्यंत पोहोचलाय। त्यामुळे 5 वर्षात 1 कोटी इंटर्न तयार करायचे असतील तर दरवर्षी 15 ते 20 लाख इंटर्नना संधी द्यावी लागणार आहे। तज्ज्ञांच्या मते एवढ्या मोठ्या प्रमाणात इंटर्नना प्रशिक्षण देण्यासाठी उद्योगांची क्षमता, पायाभूत सुविधा आणि कंपन्यांचा सहभाग हे यशाचं महत्त्वाचे घटक ठरणार आहेत। देशातील रोजगार आणि कौशल्य विकासाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेली पंतप्रधान इंटर्नशिप योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मानली जाते। पण योजनेतून बदल करून स्टायपेंड वाढवून आणि अधिक कंपन्यांना जोडण्याचा प्रयत्न करून देखील उपलब्ध आकडे पाहता पुढील 3 वर्षात 1 कोटी इंटर्नशिपचं लक्ष्य गाठण्यासाठी अंमलबजावणीचा वेग आणि उद्योगांचा सहभाग लक्षणीय वाढवावा लागणार आहे। त्यामुळे ही योजना अपेक्षित प्रमाणात यशस्वी ठरणार का याकडे आता तरुणांसह उद्योग क्षेत्र आणि धोरणकर्त्यांचंही विशेष लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।